डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मृतिदिनी अहिल्यानगर एकवटले, अभिवादनाचा महापूर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मंगलगेट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहात आज पहाटेच बुद्धवंदनेचे सूर घुमताच परिसर भारावला. महामानवाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांच्या भावनिक उपस्थितीत सभागृह क्षणभर शांततेने थबकले. उपस्थित सामाजिक कार्यकर्ते सुनील क्षेत्रे, प्रताप परदेशी, युवा सेनेचे उपशहर प्रमुख मुन्ना भिंगारदिवे, आकाश सरोदे, योगेश भोकरे, जिग्नेश जग्गड, रोहित कांबळे, प्रशांत पाटोळे, आदेश साळवे, नितीन भिंगारे, राजू पाडळे, शिरीष पाटोळे, वर्धमान भिंगारदिवे, सागर क्षेत्रे, कौशल आगळे व भीमनिष्ठ अनुयायी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. महामानव बोधिसत्व विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मंगळगेट भागामधील समाज मंदिरामध्ये बाबासाहेबांना वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले. यावेळेस प्रभागातील सर्व सुशिक्षित मंडळाचे कार्यकर्ते, आमचे मार्गदर्शक सुनीलराव क्षेत्रे, त्याचप्रमाणे आमचं सर्व मित्रपरिवार या ठिकाणी येऊन बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे. मी माझ्या शिवसेना पक्षातर्फे व अनिल भैया राठोड विचारमंचाच्या तर्फे बाबासाहेबांना त्रिवार वंदन करून त्यांना कोटी कोटी प्रणाम. जय भीम. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा आज महापरिनिर्वाण दिन आहे. खऱ्या अर्थानं संपूर्ण भारतावर इतका शोकाकुळ वातावरण म्हणजे 6 डिसेंबरला होता का तो न सांगणं बरं आहे. कारण काय दुःखाचा दिवस. 5 तारखेची जी रात्र होती, डॉक्टर बाबासाहेब लिहित असताना त्यांचे हात थरथर कापत होते. होठ कपकं काहीतरी सांगायचं असतं त्यांना आणि लिहित असताना. पण बाबासाहेबांचं निधन 5च्या रात्री झालं आणि पहाटे आणि 6 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचं महानिर्वाण म्हणजे संपूर्ण भारताला हातरून गेलं. लाखातला एखादा माणूस, जगात कुठंतरी एखादा माणूस असा एक महामानव तयार होतो का इतकं मोठं संघर्ष करून गोरगरिबांना, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देणं, कामगारांना, महिलांना आरक्षणासंदर्भात अशा गोष्टी बाबासाहेबांनी करून ठेवल्या. महिलांना जर गरोदर असेल तर त्यांना 8 हप्त्याची, 30 हप्त्याची अशी सुट्टी बाबासाहेबांनी आकर्षणे त्या सभागृहात मांडली होती पंडित नेहरू असताना. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी अनेक इतके कार्यक्रम केले का त्यांना सांगता येत नाही. कारण आपल्या भारतामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा येऊन गेले होते. त्यांनी सांगितलं होतं का तुमचं जे भारताचं संविधान जे आहे ते आजपर्यंत टिकलेलं आहे. पण मला आश्चर्य वाटतं की इतक्या जाती धर्माचा अभ्यास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज म्हणजे इतकं मोठं महान कार्य केलं. 6,500 जातीचा अभ्यास केला बाबासाहेबांनी आणि ते घटना लिहिली आणि संविधान तयार केलं. आजच्या दिवशी बाबासाहेबांचे कार्य काय आहे ते आपण कसं सांगू, आपण कमी पडन. कारण अर्थतज्ञ, शास्त्रज्ञ, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होते. बऱ्याचशा गोष्टी इतक्या लॉ आणि इतक्या का सांगता येत नाही, इतक्या डिग्र्या जगात कुणीच घेतल्या नाही. कारण की कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेबांचा एक फोटो आहे, पुतळा स्टॅच्यू उभा केला आहे अमेरिकेने. कारण जगातल्या 100 विद्यार्थ्यांमध्ये बाबासाहेबच निवड फर्स्ट आलते. अनेक गोष्टी आहेत त्याच्या का घटना कुणी लिहायची, बाबासाहेबांची घटना तयार करायची कुणी करायची. पंडित नेहरू म्हणले मी करतो, इंग्लंडला पाठवतो. तर तिकडून लिहून आली 105च पानाची फक्त. आता का इतका मोठा देश आहे आपला. 395 कलमाची बाबासाहेबांनी घटना तयार केली. गांधींनी सांगितलं का बाबासाहेबांना करू दे. कारण इतका विद्वान कोणीच नव्हता देशामध्ये, जगामध्ये. पण ओबामाचा एक शब्द असा होता, जर बाबासाहेब आमच्या इकडं जन्माला आले असते तर आम्ही त्यांना प्रज्ञा सूर्य म्हणलं असतो आणि आम्ही देव परमेश्वर खाली अवतारला आम्ही असं समजलं असतो. कारण इतकं विद्वान कोणीच नसतं. बाबासाहेबांनी जो अभ्यास केला तो शोषित, कष्टकरी, गरीब, न्याय त्याच्यासाठीच केलेला आहे. प्रत्येकाला आपला हक्क अधिकार मिळावा ह्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी अभ्यास केला आहे. म्हणून आज पूर्वी SC, NT, ST, मागासवर्गीय यांना सगळ्यांना न्याय मिळवून दिला होता.
सगळ्यांचं आरक्षण बाबासाहेबांनी लिहून ठेवलं होतं. मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं होतं. त्याला साक्षी आहेत पंजाबराव देशमुख. ते विचारत होते बाबासाहेबांना, बाबासाहेब आमच्या समाजाची पुढची अवस्था काय होईल आम्हाला माहीत नाही, पण बाबासाहेब म्हणले नाही, दिलेलं आहे त्याच्यात 10% आरक्षण. काही बामणांनी काही भट्टांनी वाद घालून पंजाबरावच्या देशमुखाच्या घरी मोर्चे काढायला लावले आणि ते आरक्षण थांबलं. आज ती गरज आमच्या गोरगरीब मराठ्यांना समाजाला आज भासवते का हा प्रकार काय. आणि आज तीच अवस्था दिली त्या मुलांची बी आणि आमची सर्वांची बी. जो बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो कोणी पिईन ते गुरगुराशिवाय राहणार नाही. म्हणून जो शिक्षण घेतो, मी आज पाहतो वंजारी समाज आमच्या इथं भरपूर यांनी ताकदीने आहेत, स्वतःच्या पायरीवर त्या OBC-मधनं राहता ओपन कोट्यामधून ते आज मी मुंडेसाहेब म्हणतो, कारण मुंडेसाहेबांचं मी फार वाचत असतो आणि पाहत असतो. त्यांच्या 22 वेळा बदल्या झालेल्या आहेत, कारण ते एक बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे अधिकारी आहेत. म्हणून आजच्या दिवशी एवढंच सांगू इच्छितो, या ठिकाणी आमचे सर्व मित्र या ठिकाणी बाबासाहेबांना आज अभिवादन करण्यासाठी आले आणि शेवटी बाबासाहेबांना अभिवादन करतो, या ठिकाणी थांबतो, आपली रजा करतो. जय भीम. बाबासाहेबांना पुन्हा अभिवादन. जय भीम. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.